वेलकम ऑल स्टुडंट्स. बघा ऑलरेडी आपण युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 कंप्लीट झाला आहे तुमचा. युनिट नंबर 2 आणि 3 इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे. युनिट नंबर 1 पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. आणि डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे युनिट नंबर 1 वरतीच युनिट नंबर 2 डिपेंड आहे आणि युनिट नंबर 2 वरती युनिट नंबर 3 डिपेंड आहे. ओके, तर या युनिट नंबर 1, 2, 3 याच्यावरती डिपेंडेंट आता युनिट नंबर 4 आहे, ज्याचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन. ओके, डिफरन्शियल इक्वेशन. तर कशाला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर पुढची ज्याच्या काही आपल्याला जे काही क्वेश्चन्स असणार आहेत ते सॉल्व्ह करणं सिंपल असेल. ठीक आहे. ओके, तुम्हाला हा टर्म माहिती आहे y = f of x, ज्याच्यामध्ये x आणि y दोन व्हेरिएबल्स आहेत. x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल आहे. ओके, तर फंक्शन आहे हा. तर याच्यामध्ये x हा कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकतो, फ्रीडम आहे त्याला, कुठली व्हॅल्यू घ्यायचं फ्रीडम आहे. म्हणून x ला काय म्हणतो आपण, तर x ला म्हणतो आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आणि x नी व्हॅल्यू घेतली तर y ऑटोमॅटिक सेट होतो. म्हणजे x व्हॅल्यू जर 2 घेतली, तुम्हाला माहिती आहे फंक्शन मध्ये आपण x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट अप करत होतो आणि y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक आपल्याला मिळत होती. y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळते म्हणजे x वरती y डिपेंड आहे, म्हणून त्याला y ला काय म्हणायचंय, डिपेंडंट व्हेरिएबल. लक्षात आला इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट मधला फरक. इंडिपेंडेंट म्हणजे जो व्हॅल्यू इझिली कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकतो, फ्री आहे, त्याला फ्रीडम आहे, कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो. पण x नी जी व्हॅल्यू घेतली त्याच्यानुसार y ऑटोमॅटिक सेट होतो, म्हणून y ला म्हणायचंय डिपेंडंट व्हेरिएबल, x ला म्हणायचंय इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आणि आपण ऑलरेडी ही एक टर्म कॅल्क्युलेट केली आहे, dy/dx कॅल्क्युलेट केली आहे आणि अजून एक टर्म कॅल्क्युलेट केली आहे, d2y/dx. ही टर्म कॅल्क्युलेट केली. तर dy/dx हा तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे, त्याला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणलेले आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि d2y/dx ही टर्म आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली, त्याचं नाव आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, इथं d चा पॉवर 1 आहे म्हणून फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इथं d चा पॉवर 2 आहे म्हणून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथं तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये d3y/dx या युनिट मध्ये असेल तर याला म्हणायचं आहे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली इथं अजून एक टर्म येईल dny/dxn, म्हणजे याला म्हणायचं आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जी काय ऑर्डर असेल त्या फंक्शनची तो म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आता बघा आपण फंक्शन बघितला, फंक्शनचा त्या डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन काढलं, डेफिनेट आणि इनडेफिनेट दोन्ही टॉपिक नुसार. दोन्ही डेफिनेट मध्ये काय डिफरन्स आहे आणि इनडेफिनेट मध्ये तुम्हाला माहिती आहे प्लस सी चा डिफरन्स आहे. प्लस सी असेल तर इनडेफिनेटचा प्रॉब्लेम आहे आणि लिमिट जर दिले a to b तर तो डेफिनेटचा एक्झाम्पल होतं. तर ज्या इक्वेशन मध्ये x y आणि या टर्म डेरिव्हेटिव्हच्या टर्म d3y किंवा dny या टर्मचं कॉम्बिनेशन किंवा या टर्म प्रेझेंट असतील, याच्यापैकी कुठलेही टर्म्स असतील, मग यात कंप्लीट सगळ्याच्या सगळ्या पाहिजे असं काही नाहीये, तर त्या इक्वेशनला काय म्हणायचंय, डिफरन्शियल इक्वेशन. बघा याची डेफिनेशन सांगतो डिफरन्शियल इक्वेशनची. an equation which contains or which conclude dependent variable, कोण आहे डिपेंडेंट व्हेरिएबल, y, कॉमा इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोण आहे, जो फ्रीली व्हॅल्यू घेऊ शकतो तो x and there
डिफरन्शियल किंवा अँड देअर डेरिव्हेटिव्हज ऑफ derivatives of dependent variable with respect to independent variable. So this is definition. Such equation is called differential equation. Such equation is called as differential equation. बघा काय लक्षात येतं का? डेफिनेशन लक्षात येते का? बघा काय काय आहे त्याच्यामध्ये. डिपेंडेंट व्हेरिएबल y आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल x आहे आणि महत्त्वाचा पार्ट डेरिव्हेटिव्हज ऑफ डिपेंडेंट व्हेरिएबल. डेरिव्हेटिव्हज ऑफ डिपेंडेंट कोण आहे? म्हणजे y. म्हणजे y चे डेरिव्हेटिव्ह मग ते फर्स्ट ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल, थर्ड ऑर्डर असेल, फोर्थ असेल, फिफ्थ असेल, सिक्स्थ असेल, सेवेंथ असेल किंवा nth ऑर्डर. n will be any number, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर n equals to 1, सेकंड ऑर्डर n equals to 2, थर्ड ऑर्डर n equals to 3. ओके, तर या टाइपच्या इक्वेशनला म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये x y dy by dx d2y by dx2 d3y by dx3 dny by dxn या टर्मचं कॉम्बिनेशन करून इक्वेशन तयार केलं असेल तशा इक्वेशनला काय म्हणायचंय? डिफरन्शियल इक्वेशन. इन शॉर्ट त्याला असं लिहिता येतं बघा. इन शॉर्ट इट इज इक्वेशन ऑफ फंक्शन किंवा इक्वेशन काय काय असेल तर x आहे, y आहे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणत्या टर्म्स असू शकतात? dy by dx असू शकतो, d2y by dx2 असू शकतो, d3y by dx3 असू शकतो, डॉट 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 आणि dnx dny डिवाइडेड बाय dxn आणि इक्वल टू 0. या टर्मचं कॉम्बिनेशन ज्या इक्वेशन मध्ये असेल त्या इक्वेशनला काय म्हणायचंय? डिफरन्शियल. Such equation is called as differential equation. या सगळ्या टर्म्स ज्या इक्वेशन मध्ये असतील त्याला काय म्हणायचंय? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, फॉर एक्झाम्पल नंबर 1 x plus 2y dy by dx is equals to 0. dy by dx plus d2y by dx2 plus 2y equals to 0. हे जे इक्वेशन्स असते ज्याच्यामध्ये x आहे, ज्याच्यामध्ये y आहे, ज्याच्यामध्ये dy by dx आहे, ज्याच्यामध्ये d2y by dx, या टर्म्स पैकी काहीतरी टर्म्स असतील, कोणत्या पण टर्म्स असू द्या, याच्यापैकी इथं बघा फक्त dy by dx आहे म्हणजे हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशन झाला. इथे dy by dx आहे, d2y by dx2 हा डिफरन्शियल इक्वेशन झाला. म्हणजे अशा टाइपच्या इक्वेशन्सला काय म्हणायचंय? डिफरन्शियल इक्वेशन. राइट. नाउ नेक्स्ट जो पार्ट आहे, देयर आर two types of differential equation. There are two types of differential equation. Differential equation चे दोन टाइप्स आहेत. त्यातला पहिला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि दुसरा टाइप पार्शियल
डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल हा जो वर्ड आहे, डिफरन्शियल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह साठी यूज केलेला आहे आपण. डेरिव्हेटिव्ह ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट, म्हणजे याला इन शॉर्ट ODE म्हणतात, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि जो सेकंड टाइप आहे तो आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन अँड partial differential equation. These are the two types of differential equation. Differential equation म्हणजे काय, ज्याच्यामध्ये x आहे, y आहे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्हज आहेत, अशा इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचंय. आणि त्याच्यामध्ये दोन टाइपचे डिफरन्शियल इक्वेशन, ODE and PDE, ऑर्डिनरी अँड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. As far as our syllabus or our diploma is concerned, तर डिप्लोमासाठी फक्त हा सिलेबस मध्ये आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशन इंजिनिअरिंगला जाता त्यावेळेस इंजिनिअरिंग मध्ये हा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन हा पार्ट आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त कुठला टाइप बघायचा आहे तर हा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन मध्ये थोडासा डिफरन्स आहे. इथं एकापेक्षा जास्त व्हेरिएबल, सिंगल व्हेरिएबलने जर डेरिव्हेटिव्ह घेतला असेल तर त्याला काय म्हणायचंय, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. वाटलं तर याची डेफिनेशन बघा. Ordinary differential equation, an equation which involves differential coefficients of single variable. What is meaning of single variable? म्हणजे इथं फक्त फार टर्म काय असणार आहे, dy by dx एकच, म्हणजे एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह एका दुसऱ्या व्हेरिएबलने. आणि जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये इंजिनिअरिंग मध्ये जो पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सांगितलाय तर त्या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबलनी डेरिव्हेटिव्ह घेतलेला असतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोर दॅन वन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबलनी त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला जातो, म्हणून त्याला पार्शियल म्हणायचे. ओके, डोंट थिंक अबाउट नो पार्शियल. आता फक्त तुम्ही ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन कडे लक्ष दिलं तरी चालेल. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सिम्पली टर्म्स काय असतील, dy by dx असतील, d2y by dx2 असतील, x असेल, y असेल, या टर्म्स पैकी कुठल्या तरी टर्मचं कॉम्बिनेशन असेल तर अशा टर्म्सला काय म्हणायचंय, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. नाउ नेक्स्ट पार्ट which is important one. बघा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे महत्वाचा आहे तुमच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून. आणि तुमचे MCQs येतात, जे तुमचे क्वेश्चन्स येतात ते येतात ऑर्डर आणि डिग्री सांगा. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायचे क्वेश्चन्स येतात. तर ऑर्डरची डेफिनेशन लिहिली आहे आणि डिग्रीची पण डेफिनेशन लिहिली आहे. तर दोन्ही डेफिनेशन्स बघा. ऑर्डर कशाला म्हणायचंय, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. म्हणजे इक्वेशन मध्ये जो डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्या डेरिव्हेटिव्ह मधला हायेस्ट ऑर्डर म्हणजे फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे का थर्ड, जो कोणी असेल आणि तो हायेस्ट असला पाहिजे तो ऑर्डर, त्याची ऑर्डर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. लक्षात येतं, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर म्हणजेच काय की ज्या इक्वेशन मध्ये जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. आणि सिमिलरली नेक्स्ट डेफिनेशन बघा, डिग्री ही महत्वाची आहे, थोडीशी काळजीपूर्वक बघा. ऑर्डर काय सरळ सांगता येते पण डिग्री सांगताना थोडंसं लक्ष द्या. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द इंडेक्स ऑर पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन व्हेन इट इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शन्स और रॅडिकल साइन. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये जो कोणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किंवा इंडेक्स किंवा एक्सपोनंट तर
त्याला म्हणायचे डिग्री. ओके, पण ते तुमचं इक्वेशन कशापासून फ्री असलं पाहिजे? फ्रॅक्शन पासून फ्री असलं पाहिजे. म्हणजे 1/sin पासून दूर असलं पाहिजे. रॅडिकल साइन म्हणजे अंडर रूट नसलं पाहिजे, स्क्वेअर रूट नसलं पाहिजे, क्यूब रूट नसलं पाहिजे, फोर्थ रूट नसलं पाहिजे. तर त्या इक्वेशनला काय म्हणायचंय? ऑर्डर आणि डिग्री. फॉर एक्झाम्पल एक सोपं एक्झाम्पल लिहितो मी आता. dy/dx प्लस 2y = 0 असं इक्वेशन दिलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर सांगा आणि या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री सांगा. आता या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये याच्यापैकी कुठला फ्रॅक्शन असायला पाहिजे किंवा रॅडिकल साइन नसलं पाहिजे. फ्रॅक्शन म्हणजे 1 च्या फॉर्मॅट मध्ये टर्म असते पाहिजे. रूट म्हणजे हा अंडर रूट, हा क्यूब रूट किंवा nth रूट अशा टर्म्स नसल्या पाहिजे किंवा त्याचा पॉवर 1/2 हा फ्रॅक्शन असा नसला पाहिजे. म्हणजे आता बघा तर या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे का थर्ड ऑर्डर? फर्स्ट ऑर्डर. आणि फर्स्ट ऑर्डर कशावरून ओळखायचं आपल्याला? d चा पॉवर काही नाही म्हणजे किती आहे? 1. जो d चा पॉवर असेल, ब्रॅकेटचा नाही, जो d चा पॉवर असेल तो म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. तर d चा पॉवर 1 आहे म्हणून त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 1 आहे. आणि हायेस्ट तो एकमेव आहे, एकटाच आहे. आणि जर आता हा झाला फर्स्ट ऑर्डर आणि या पॉवरचा इंडेक्स 1 आहे आणि इक्वेशन फ्रॅक्शन पण नाहीये, रॅडिकल साइन पण नाहीये, म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री ही 1. म्हणजे d चा पॉवर 1 आणि याचा हायेस्ट पॉवर 1. ऑर्डर डिग्री लक्षात येतं. अजून एक एक्झाम्पल घेऊ. dy/dx प्लस d2y/dx2 ब्रॅकेट क्यूब = 0 किंवा dy/dx रेज टू पॉवर 4 प्लस d2y/dx2 रेज टू पॉवर 3. आता या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर सांगा म्हणलं आणि डिग्री जर सांगा म्हणलं तर ती ऑर्डर आणि डिग्री काय येते बघा. ऑर्डर पण सांगायची, डिग्री पण सांगायची. व्हेरी इम्पॉर्टंट. हे कळालं एक्झाम्पल की तुम्हाला बाकी सगळे एक्झाम्पल्स कळतात. बघा हा फर्स्ट ऑर्डर आहे, हा सेकंड ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये मोठा कोणता? हायेस्ट कोणता? सेकंड ऑर्डर. म्हणजे d चा पॉवर इथं 1 आहे, d चा पॉवर 2 आहे. अजून मोठा 3 असता तर तो मोठा कन्सिडर केला असता आपण. म्हणजे d चा पॉवर 2 आहे म्हणजे ऑर्डर 2. कळतं? व्हॉट अबाउट डिग्री? डिग्री म्हणजे पॉवर, इंडेक्स. डिग्री म्हणजे काय सांगितलंय? इंडेक्स किंवा पॉवर. पण पॉवर 2 आहे, एक 4 आहे, एक 3 आहे. मग मोठा कन्सिडर करायचा का? अजिबात नाही. 4 मोठा आहे म्हणून डिग्री 4 घ्यायची का? अजिबात नाही. तर तो इंडेक्स कुणाचा बघायचा आहे? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा बघायचा आहे. कोण आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? हा आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर आणि जो हायेस्ट असेल तो पॉवर म्हणजे डिग्री काय? डिफरन्शियल इक्वेशनची 3. तो ऑर्डर 2, डिग्री 3, नॉट 4. कारण हा 4 आहे पण तो कशाचा पॉवर आहे? dy/dx चा पॉवर आहे आणि जो की हायेस्ट नाहीये म्हणून ऑर्डर 2 डिग्री 3. आणि इथं एकच आहे ऑर्डर 1 डिग्री 1. चला याच्याशी रिलेटेड ऑर्डर डिग्री फाइंड आउट करा. असे 2-4 क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. एक क्वेश्चन सिंपल येतो, ज्या फंक्शन डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर सांगा. ऑर्डर सांगणं तर खूप सोपं आहे. d चा पॉवर बघायचा 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे. जो आहे तो नंबर म्हणजे ऑर्डर. आणि डिग्री सांगताना फक्त इक्वेशन मध्ये अंडर रूट साइन आहे का किंवा फ्रॅक्शन आहे का, तो जर नसेल तर डायरेक्ट डिग्री म्हणजे जो हायेस्ट आहे त्याचा पॉवर म्हणजे डिग्री सांगायची. आणि जर फ्रॅक्शन आलं किंवा रॅडिकल साइन आलं तर काय करायचंय? त्याला फ्री करायचंय. त्याच्यापासून त्याला फ्री करून मग डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री सांगायची. त्याचे एक्झाम्पल्स मी सांगतो पुढे कसे असतील, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला खूप सिंपल आहे बघा. मी क्वेश्चन राईट डाऊन केले. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ
आता तुमच्या समोर 4 एक्झाम्पल दिलेत आणि या चारीच्या चारी एक्झाम्पलची आपल्याला ऑर्डर आणि डिग्री सांगायची. ओके, तर 1 बाय 1 आपण बघू, सॉल्व करूया. हा प्रॉब्लेम नंबर 1, याचा आन्सर, याची ऑर्डर आणि डिग्री सांगायची. हा प्रॉब्लेम नंबर 2, याचा आन्सर सांगायचे म्हणजे ऑर्डर आणि डिग्री. हा प्रॉब्लेम नंबर 3, याचा आन्सर ऑर्डर आणि डिग्री. याचा आन्सर ऑर्डर आणि डिग्री. चला बघा, आता कॉन्सन्ट्रेट करा. ऑर्डर सांगणं खूप सोपं आहे. ऑर्डर म्हणजे काय, त्या इक्वेशन मध्ये डी चा जो पॉवर आहे आणि जो हायेस्ट आहे, हायेस्ट डी चा पॉवर कोण आहे, तो म्हणजे ऑर्डर. व्हॉट इज हायेस्ट पॉवर ऑफ डी? इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. 1 2 3 पैकी कोण हायेस्ट आहे? 3 हायेस्ट आहे, म्हणजे ऑर्डर 3. राईट. सेकंड इक्वेशन मध्ये बघा, हा 2 आहे, हा 1 आहे. 1 आणि 2 पैकी हायेस्ट कोण आहे? 2 आहे, म्हणजे ऑर्डर 2. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, म्हणजे याची ऑर्डर 3. हा 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, म्हणजे डी चा हायेस्ट पॉवर 1च आहे, म्हणजे ऑर्डर 1. सांगा, ऑर्डर काढण्यासाठी काही अवघड आहे का? काहीच नाही. त्या इक्वेशन मध्ये डी चा पॉवर बघायचा, ब्रॅकेटचा पॉवर नाही. ऑर्डर साठी डी चा पॉवर जो हायेस्ट आहे त्याचा पॉवर म्हणजे डिग्री. जो हायेस्ट तुम्ही पकडलाय त्याचा इंडेक्स, त्याचा पॉवर म्हणजे डिग्री सांगायची. पण तिथे अंडर रूट नसलं पाहिजे, तिथं फ्रॅक्शन नसलं पाहिजे. आणि अंडर रूट फ्रॅक्शन असेल तर ते दूर करून मग सांगायचे. ते तसे एक्झाम्पल्स घेईल पुढे. व्हॉट अबाउट डिग्री ऑफ फर्स्ट इक्वेशन? डिग्री ऑफ, डिग्री म्हणजे कोण हायेस्ट आहे? हा हायेस्ट आहे. आणि या हायेस्टचा पॉवर हा काही नाही म्हणजे काय असतो? 1 असतो, म्हणजे डिग्री काय आहे? 1. राईट. आता याच्यामध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हा हायेस्ट आहे आणि याच्यामध्ये हा हायेस्ट आहे. याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे याची डिग्री 1. राईट. नेक्स्ट, इथं पॉवर 5 आहे, पॉवर 2 आहे, पण दोन्ही हायेस्ट नाहीये. पॉवर 5 हायेस्ट आहे पण तो 1चा आहे. पॉवर 2 हायेस्ट, तो 2चा आहे. आणि हा 3 आहे जो हायेस्ट आहे, ज्याचा पॉवर 1 आहे. हा मॅक्सिमम आहे, मॅक्सिममचा कन्सिडर करायचा जो 1 आहे, म्हणजे याची डिग्री 1. 5 पण नाहीये, 2 पण नाहीये, हे दोन्ही रॉंग आहे, फक्त 1. राईट. नेक्स्ट, डी चा पॉवर हायेस्ट 1 आहे, डी चा पॉवर हायेस्ट 2 आहे. इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 1 2 3 सेम आहे ना, dy बाय dx, dy बाय dx. त्याचा हायेस्ट पॉवर कोण आहे? 3, म्हणजे याची डिग्री. ऑर्डर कशी काढायची लक्षात आलं? डिग्री त्याचा पॉवर, जो हायेस्ट आहे त्याचा पॉवर इंडेक्स. फक्त फ्रॅक्शन नसलं पाहिजे, अंडर रूट नसलं पाहिजे. असेल तर फ्री करायचे. तसे 1 2 3 एक्झाम्पल घेऊ आपण. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट 2 जे एक्झाम्पल घेतलेत, 5व्या नंबरचं आणि 6व्या नंबरचं. dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. 1 अपॉन आहे म्हणजे फ्रॅक्शन आला. आणि 6वा एक्झाम्पल d2y बाय dx इज इक्वल्स टू अंडर रूट dy बाय dx. अंडर रूट म्हणजे रॅडिकल साइन, अंडर रूट आला तर अशा इक्वेशनची ऑर्डर डायरेक्ट सांगता येते, पण डिग्री सांगितली तर ती रॉंग होते. त्याच्यामुळे डिग्री मिस्टेक होऊ शकते. ऑर्डर बरोबर येईल पण डिग्री चुकणार. तर याच्यासाठी जेव्हा अशा टाईपचे एक्झाम्पल्स येतील तेव्हा त्याला त्याच्यापासून फ्री केलं पाहिजे, किंवा तो त्याला सॉल्व्ह करून कन्व्हर्ट करायचं आहे सिंपल फॉर्मॅटमध्ये. आणि सिंपल फॉर्मॅटमध्ये याला कन्व्हर्ट करायचं असेल तर याला असं लिहिता येतं, dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. हा जो dy बाय dx आहे इकडे मल्टिप्लाय करता येऊ शकतं तुम्हाला, म्हणजे याला असं लिहिता येतं dy बाय dx इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 1. क्रॉस मल्टिप्लाय, राईट.
dy बाय dx इंटू dy बाय dx म्हणजे काय लिहिता येतं dy बाय dx या टर्मचा स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू 1 राईट. म्हणजे आता आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशनची इझिली ऑर्डर सांगता येईल, या डिफरन्शियल इक्वेशनची इझिली डिग्री सांगता येईल. हा पॉवर काय आहे 1 आहे म्हणजे ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1 आणि 1 चा इंडेक्स हा पॉवर जो 2 आहे म्हणजे डिग्री 2. संपलं ऑर्डर 1 डिग्री 2. तुम्ही जर डायरेक्ट सांगितले असतील तर ऑर्डर 1 पॉवर 1 तुमचा आन्सर 1 1 आला असतं, पण 1 1 इज नॉट करेक्ट आन्सर कारण हा फ्रॅक्शन आहे तो रिमूव्ह झाला पाहिजे. तो रिमूव्ह कसा केला क्रॉस मल्टिप्लाय करून रिमूव्ह केला म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला म्हणजे हा हायेस्ट पॉवर हा म्हणजे ऑर्डर आहे आणि हा म्हणजे डिग्री. ठीक आहे ऑर्डर आणि डिग्री. तसं दुसरं बघा हा टर्म आहे त्याला असं लिहिता येतं d2y by dx2 इज इक्वल्स टू dy by dx अंडर रूट मध्ये अंडर रूट म्हणजे काय येणार टर्म 1/2 येणार आणि 1/2 हा फ्रॅक्शन आहे रूट रॅडिकल साइन आहे 1/2 फ्रॅक्शन आहे. आता तो फ्रॅक्शन रिमूव्ह झाला पाहिजे तरच तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री सांगते आणि तो फ्रॅक्शन कसा रिमूव्ह करता येईल तर दोन्ही साइडचा स्क्वेअर करून करता येईल कारण 2 2 कॅन्सल जर करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल 2 2 कॅन्सल होतो म्हणून स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो वी गेट दोन्ही साइडचा स्क्वेअर केल्यानंतर ऑलरेडी इथं d2y by dx2 आहे या टर्मचा स्क्वेअर म्हणजे लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू dy by dx याचा पॉवर 1/2 आहे आणि मल्टिप्लाय बाय 2 दोन्ही साइडला काय केलं स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं म्हणजे आता तुम्हाला इक्वेशन मिळेल d2y by dx2 इज इक्वल्स टू d2y by dx2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 2 कॅन्सल झाला म्हणजे सिंपली काय मिळतो dy by dx रेज टू पॉवर 1 म्हणजे त्याला असं लिहिता येतं d2y by dx2 रेज टू पॉवर 2 मायनस dy by dx इज इक्वल टू 0. डायरेक्ट सांगितलं तरी चाललं असतं. सो व्हॉट इज ऑर्डर व्हॉट इज डिग्री बोला ऑर्डर काय आहे फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे डेरिव्हेटिव्ह कोणता आहे इक्वेशन मध्ये फर्स्ट ऑर्डर पण आहे आणि सेकंड ऑर्डर त्याच्यामधले त्यात हायेस्ट कोण आहे सेकंड आहे म्हणून सेकंड ऑर्डर 2 आणि त्या सेकंड ऑर्डरचा पॉवर या सेकंड ऑर्डरचा पॉवर किती आहे 2 आहे म्हणजे हा 2 इथला आणि हा 2 ऑर्डर 2 डिग्री. लक्षात येतो ऑर्डर आणि डिग्रीची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स बघा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 अंडर रूट आहे d3y by dx3 प्लस y आहे इज इक्वल्स टू d2y by dx2. आता हा अंडर रूट साइन रिमूव्ह झाला पाहिजे त्याच्यासाठी हा प्लस y आहे तो आपण राईट साइडला शिफ्ट करू म्हणजे मायनस y होईल म्हणजे अंडर रूट आहे अंडर रूट म्हणजे पॉवर किती असतो 1/2 असतो आणि d2y by dx2 हा प्लस y चा कन्वर्जन मायनस y झाले. ओके नाउ दोन्ही साइडचा स्क्वेअर करा म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय याला 2 ने मल्टिप्लाय दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वल 2 आहे आणि या टोटल टर्मचा स्क्वेअर होणार. हा टर्म फ्रॅक्शन स्क्वेअर केल्यामुळे कॅन्सल झाला म्हणजे d3y by dx3 रेज टू पॉवर हा कॅन्सल झाल्यामुळे 1 आणि d2y by dx2 मायनस y रेज टू पॉवर 2. हा 2 जरी मोठा असेल तरी तो हायेस्ट आहे का चेक करायचं म्हणजे आता या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हा सेकंड ऑर्डर आहे हा थर्ड ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर मोठा कोण आहे थर्ड ऑर्डर आणि याचाच पॉवर बघायचा याचाच पॉवर तो कोण आहे तो 1 आहे म्हणजे डिग्री 1 ऑर्डर 3 आणि डिग्री 1. 8 एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करून दाखवले बघा. LHS ला पण अंडर रूट आहे RHS ला पण अंडर रूट आहे. अंडर रूट कॅन्सल करायचा असेल तर दोन्ही साइडचा स्क्वेअर घ्या म्हणजे याचा पॉवर 1/2 याचा पण पॉवर 1/2
तर स्क्वेअर केल्यानंतर याला 2 ने मल्टिप्लाय, याला 2 ने मल्टिप्लाय, हा 2 कॅन्सल झाला. म्हणजे dy बाय dx चा पॉवर 1, d2y बाय dx चा पॉवर पण 1. dy बाय dx फर्स्ट ऑर्डर आहे, d2y बाय dx सेकंड ऑर्डर आहे. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2. आणि याचाच पॉवर जो हायेस्ट आहे त्यालाच पकडायचं. इकडं 4 असू द्या 5 असू द्या काही घेणं देणं नाहीये. तर त्याचाच हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री 1. ऑर्डर 2 डिग्री 1. कळतं ऑर्डर डिग्री. एक इझी क्वेश्चन्स असतो म्हणून त्याला आपण इतका वेळ देतोय मी. आणि हा क्वेश्चन तुमचा सुटायला नाही पाहिजे. सिंपल आहे, लक्षात येतो इझिली. चला अजून 1-2 एक्झाम्पल घेऊया आणि ऑर्डर डिग्रीसाठी आपण थांबू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नंबर 9. हा अंडर रूट आहे, हा क्यूब रूट आहे, हा फोर्थ रूट आहे, हा थर्ड रूट आहे. म्हणजे सगळे फ्रॅक्शन किंवा रॅडिकल साइन रिमूव्ह झाले पाहिजे. ऑर्डर बरोबर येईल. ऑर्डर 2 येते, याची ऑर्डर 3 येते. दोन्ही आन्सर ऑर्डर 2 आणि ऑर्डर 3 बरोबर आहे. पण डिग्री चुकते त्याची, त्याच्यामुळे डिग्रीचा आन्सर फ्रॅक्शन मध्ये येत नाहीये. तर तुम्हाला आता त्याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे याला असं लिहिता येतं dy बाय dx पॉवर 2 म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 आणि d2y बाय dx 2 याचा पॉवर किती आहे? क्यूब रूट आहे म्हणजे 1/3. लेफ्ट हँड साइड मधून 1/2 कॅन्सल झाला पाहिजे, राईट हँड साइड मधून 1/3 कॅन्सल झाला पाहिजे. आणि दोन्ही ऍट अ टाइम कॅन्सल करायचे असेल म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट साइड कॅन्सल होईल, 3 ने मल्टिप्लाय केलं तर राईट साइड कॅन्सल होईल. 2 × 3 म्हणजे 6 ने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही कॅन्सल होतील. कारण 2 पण कॅन्सल होईल आणि 3 पण कॅन्सल होईल. म्हणून इथं काय लिहिणार? टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ म्हणजे dy बाय dx 6 पॉवर का घ्यायचा? कारण हा 1/2 आहे, हा 1/3 आहे. हा कॅन्सल करायचा असेल तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, हा कॅन्सल करायचा असेल 3 ने, म्हणून आपल्याला 6 पॉवर घ्यावं लागेल. म्हणजे dy बाय dx ऑलरेडी 1/2 आहे, त्याला 6 ने मल्टिप्लाय करायचे. d2y बाय dx 2 रेज टू पॉवर 1/2 आहे, सॉरी 1/3 आहे, त्याला पण 6 ने मल्टिप्लाय. दोन्ही साइडला 6 ने मल्टिप्लाय म्हणजे हा कॅन्सल झाला, 3 राहतो. म्हणजे dy बाय dx रेज टू पॉवर 3 इज इक्वल्स टू d2y बाय dx 2 रेज टू पॉवर 2. म्हणजे हा 3 पण तो हायेस्ट पाहिजे तरच तो डिग्री होईल. ऑर्डर काय आहे? ऑब्वियसली ही ऑर्डर इज इक्वल्स टू 2, डिग्री इज इक्वल्स टू 2, नॉट 3 आन्सर नाही. कारण 3 फर्स्ट ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह डिग्री आहे, मग त्यामुळे 3 येणार का? नाही येणार, तर तो 2 चे ऑर्डर 2 डिग्री. सेम जो पकड आहे त्याचाच ऑर्डर, त्याचाच इंडेक्स, त्याचीच ऑर्डर आणि त्याचाच पॉवर, राईट. सिमिलरली इथं बघा dy बाय dx इथं फोर्थ रूट आहे म्हणजे 1/4, d3y बाय dx 3 रेज टू पॉवर 1/3. 1/3 पण कॅन्सल झाला पाहिजे, 1/4 पण कॅन्सल झाला पाहिजे. म्हणजे 4 × 3 12th पॉवर घ्यावा लागेल आपल्याला. टेकिंग 12th पॉवर ऑन बोथ साइड. टेकिंग 12th पॉवर म्हणजे काय बघा, dy बाय dx रेज टू पॉवर 1/4 × 12, d3y बाय dx 3 रेज टू पॉवर 1/3 × 12. म्हणजे काय येतं? dy बाय dx रेज टू पॉवर 3, d3y बाय dx 3 रेज टू पॉवर 4. फर्स्ट ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर 3. ऑर्डर इज इक्वल्स टू 3 आणि 3 चाच पॉवर 3 आणि 4, so डिग्री इज इक्वल्स टू ऑर्डर 3 डिग्री 4, ऑर्डर 2 डिग्री. ओके, चला अजून एखाद दुसरं घेऊ आणि मग थांबू. चला लास्ट 2 एक्झाम्पल बघा. 11 नंबर.
6 into dy by dx bracket square is equals to 20x minus 1 upon. आता हा 1 upon म्हणजे इथं फ्रॅक्शन आहे, तो रिमूव्ह झाल्याशिवाय ऑर्डर डिग्री सांगायची नाही. इथं फ्रॅक्शन आहे, हा पण आहे आणि हा पण आहे, तो पण रिमूव्ह करावा लागेल. म्हणजे हा फ्रॅक्शन पण रिमूव्ह करावा लागेल मल्टिप्लाय बाय 2 करून. हा फ्रॅक्शन इकडे ट्रान्सफर करावा लागेल आणि इथं हा फ्रॅक्शन इकडे मल्टिप्लाय म्हणजे 20x upon 1 या दोन्हीचा एलसीएम काढला तर हा क्रॉस मल्टिप्लाय 20x into dy by dx minus 1 into 1 म्हणजे 1 आणि या दोन्हीचा एलसीएम dy by dx. परत फ्रॅक्शन आहे, तो मल्टिप्लाय करा लेफ्ट साइडला म्हणजे ऑलरेडी 6 dy by dx हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि dy by dx याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आणि राइट साइड ॲज इट इज. हा dy by dx हा स्क्वेअर आहे, हा 1 आहे म्हणजे याचा पॉवर किती होतो, बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होते म्हणजे 2a plus 1 म्हणजे 3 आणि राइट साइडला 2 minus 1. हा हायेस्ट ऑर्डर 1च आहे, इथे पण हायेस्ट ऑर्डर 1 आहे म्हणजे ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 1 आणि त्याचा पॉवर डिग्री इज 3. ऑर्डर 1 डिग्री 3. आता इथं हा फ्रॅक्शन रिमूव्ह करायचा असेल तर हा अगोदर इकडे ट्रान्सफर करा, रो इनटू झाला म्हणजे फ्रॅक्शन कॅन्सल झाला. आता न्यूमरेटर मध्ये हा कॅन्सल करायचा आहे आपल्याला, 3/2 कॅन्सल झाला पाहिजे म्हणून काय केलं, स्क्वेअर घेतला दोन्ही साइडचा. हा स्क्वेअर मध्ये हा 2 कॅन्सल, रो चा स्क्वेअर आणि d2y by dx चा स्क्वेअर राईट. म्हणजे हा कॅन्सल झाल्यानंतर पॉवर 3 म्हणजे आता या इक्वेशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर फ्रॅक्शन पण प्रेझेंट नाहीये, रॅडिकल साइन पण नाहीये म्हणजे इक्वेशन मध्ये कुठलीच टर्म नाहीये म्हणजे आपल्याला डायरेक्ट ऑर्डर सांगता येईल. आता d चा हायेस्ट पॉवर 1 आहे पण तो हायेस्ट आहे का, नाही इथं हायेस्ट आहे, तो 2 म्हणजे ऑर्डर 2 आणि त्याचा हायेस्ट पॉवर 2. सो ऑर्डर इज 2, डिग्री इज 2. ओके, तुम्हाला काही एक्झाम्पल असाइनमेंट साठी देतो ते सॉल्व्ह करून आणा. चला या 8 च्या 8 एक्झाम्पलची 1 2 3 4 लेफ्ट हँड साइडला, 5 6 7 8 राइट हँड साइडला या 8 च्या 8 एक्झाम्पलचे ऑर्डर आणि डिग्री सांगायची. ज्या इक्वेशन मध्ये सिंपल आहे, सरळ सरळ आहे, तिथे ऑर्डर डिग्री सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जिथं अंडर रूट आणि 1 upon 2 upon 3 upon अशा टर्म्स आल्या की तिथं मात्र फ्री करूनच तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री सांगावी लागेल. अदरवाईज 3/2 अंडर रूट 2/3 क्यूब रूट 4th रूट ही टर्म तुम्हाला एक्सक्लूड करावी लागेल, त्याच्यानुसार त्याचा ऑर्डर डिग्री सांगता येईल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये ऑर्डर डिग्री नंतर दुसरे 1-2 पॉईंट आहेत अजून याचे, व्हेरिफिकेशन आणि फॉर्मेशन. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघू. आता आपण थांबू.